काय झालं? मॅम येस बेटा. मॅम तुम्ही मॅम तिथे तिथे टोटा टोटल लिहिलंय, टोटल टोटा तिथे टोटा ऍडच लिहिलंय लावलं तुम्ही, तुम्ही. टोटलच्या जागी टोटा लिहिलंय. हा बरं ठीक आहे. टोटा. चलो करेक्शन करून घ्या. करेक्शन करून घ्या, मी पण करते. मॅम ते लिहायचंय का नोटबुक मध्ये? तुझं झालंय ना 1 to 100, सो तू सुरू करायचं हे लिहायला. ज्यांचे 1 to 100 झाले नाही, आणि आता उद्यापासून असं चालणार नाही हा. दिलेला होमवर्क वेळेत कम्प्लीट करायचा प्रत्येकाने. आज तुम्हाला चान्स दिलाय, उद्यापासून चान्स नाही देणार, मग कन्सेप्ट तुमचे इनकम्प्लीट राहतील. मॅम 1 to 100 नंबर्स डन. व्हेरी गुड. येस रोहन, काय झालं? लिहून झालं? ओके ठीक आहे. मॅम सगळे येस. आणि आनंद, मॅम मी टेबल लिहून घेऊ, दोन तीनच राहिलेत. येस करू शकता तोपर्यंत. आता 100 कोणाकोणाचं राहिलं होतं? श्रीषाचं राहिलं होतं, शौर्यचं राहिलं होतं, शौर्यनी केलं. श्रीषा किती राहिलं तुझा? श्री 100 पर्यंतच किती मॅम राहिले? थोडेसेच राहिले. हा पटकन क्विक. हा चलो रॉकेट, एकदम रॉकेट स्पीड. तेजस तुझं झालं 1 to 100 नंबर्स? नाही कर पटकन, कर पटकन. मॅम माझं तेच झालं नाही. अनु काय झालं? मॅम जे मंथनला होते ना, म्हणजे 1 to 30 टेबल्स, ते मी लिहून ठेवलेत. बरं ठीक आहे, ते सांगितलेच आहेत. लिहून ठेवायचे आणि नंतर पाठ करायचे. ओके, कुठे ठेवायचे? माइंड मध्ये. पेज कुठे पण हरवू शकतं. ओके, लर्न केलेल्या गोष्टी हरवत नाही. काय झालं? माझ्या मुळे दिसत नाहीये? अरे नाही, इथं दिसतोय. दिसतं सगळं व्यवस्थित. अरे मला डोळे. चला करूयात सुरू. बरं, ज्यांचं झालेलं आहे ना त्यांच्यासाठी छोटे छोटे प्रश्न तोपर्यंत. अनन्या तुझे झालेले आहेत. ओके चलो, count the numbers and tell me total how many one digit numbers are there from 1 to 100. Be ready everyone. 10. One digit numbers total. मॅम म्हणजे मला क्वेश्चन नाही समजला. मी दोनदा सांगितलं, टोटल 1 डिजिट नंबर सांगायचे तुला 1 to 100 पर्यंत. किती आहेत? 100. मला सांग, हा काय आहे? 1 4 6 2. याला काय म्हणायचं? नंबर म्हणायचं की डिजिट म्हणायचं त्याला? डिजिट. मग या सिंगल 1 ला काय म्हणायचं? सिंगल 4 ला काय म्हणायचं? नंबर. अनु टोटली उलट सांगतेस बेटा. 1462 is the number. Okay, and this number is of 4 digit. First digit, second digit, third digit आणि 4 digit. Okay, so 1 to 100 मध्ये असे किती नंबर्स आहेत? तुझा नाहीये टर्न, हा तुझ्याकडे येणार मी. ओके, प्रत्येकाकडे येणार. 1 to 100 मध्ये असे किती नंबर्स आहेत ज्यामध्ये फक्त एकच डिजिट आहे? दॅट इज कॉल्ड एज 1 डिजिट नंबर. आता सांग. चार्ट बघ तुझ्याकडचा, चार्ट बघ. व्यवस्थित विचार करून उत्तर दे, माझ्याकडे जास्त बघू नको, चार्ट कडे बघ. 100. सिंगल फक्त एकच डिजिट आहे त्याच्यामध्ये, 1 डिजिट. याच्यामध्ये किती डिजिट आहेत सांग? 2 डिजिट. 2 डिजिट. हा, याच्यामध्ये किती डिजिट आहे? 1 डिजिट. मग असं फक्त एकच अंक असलेली नंबर्स किती आहेत टोटल? फक्त एकच अंक आहे त्यांच्यामध्ये, 2 डिजिट नाहीये. ओके, अनु सांग आता, चुकू नको प्लीज. 1 2 3 4 5 ना? हा, मग टोटल किती झाले ते? 10. राजवीर सांग उत्तर. चल
टोटल 1 digit number. मॅम सॉरी चुकून आलं ते. ओके. राजवीर 10. 10. कुठले ते सांग बरं जरा. मॅम मी सांगू. असं नाही बोलायचं शौर्य मध्ये. शौर्य असं मध्ये नाही बोलायचं. मी येते बाळा, सगळ्यांकडे येते. मला स्क्रीनवर सिक्वेन्स दिसतो ना, मी त्या सिक्वेन्सनी चालत असते. मग कधी तुम्ही वर येता, कधी खाली येता. कोण बोललं? 9. हा मग आधी का रे बाबा चुकीचं बोलला? हा उगाचच मला टेन्शन देता. हा एवढं शिकवून परत गडबड करता तुम्ही. अनन्या किती आहे? बरं राजवीर कोणते कोणते ते सांग चल लवकर. लवकर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. व्हेरी गुड. अनु लक्षात आलं? येस मॅम. हा अगोदर पण लक्षात येतं, पण तू क्वेश्चन विचारला की तू काय विचार करते समजत नाही मला. असं नाही करायचं. क्वेश्चन विचारला की फोकस करायचा की क्वेश्चन काय आणि त्याचं उत्तर काय. हा चलो म्यूट करो. मॅम पण हर्षद 0 पण ऍड केलं तर 10 नंबर होणार ना? नाही पकडायचं. झिरोला नाही पकडायचं. झिरो इज ऍक्च्युली नथिंग. ओके झिरो इज ऍक्च्युली नथिंग. दॅट्स वाय. ओके हर्षद टोटल 2 digit नंबर्स किती आहेत? मी शिकवणार आहे पण बाकीच्यांचं होतंय त्याच्यामुळे. 99. 2 digit नंबर. 2 digit हा number. त्याला बोर्डवरचं झालंय सगळ्यांचं लिहून? हर्षद तू सांग मला उत्तर. मला एकदा सांगा 1 to 100 नंबर आणि बोर्डवरचं झालंय का सगळ्यांचं? जे शो मी थंब फास्ट. हर्षद डन. बोर्डचं रुहान डन. श्री डन. श्री बोर्डवरचं झालं तुझं? मी लिहून घेतलंय. बरं ठीक आहे. चला आता मी समजून सांगते काही गोष्टी त्या लक्षात घ्या. येस हर्षद सांगतोयस का Yes. तू? तर मी क्विकली पुढे जाणार आहे. ओके ठीक आहे. रिवाइज करूया आपण. डोंट वरी. रोहन बोला. 89. बर अजून कोण सांगतं? मॅम शौर्य. मी सांगू? हा, एक मिनिट. आता शौर्याचं नाव घेतलं पण शौर्य गायब दिसतोय मला. मी तिला किती मॅम आलं लक्षात किती? हा मग एक मिनिट. हा 1 minute. हा बोल रुहान. आलंय लक्षात तर सांग. 90. किती? 90. कुठून कुठपर्यंत? 10 पासून ते 99. येस 90. ओके आणि 3 digit नंबर किती आहे? 100 पर्यंत. येस ओनली 1. ओनली 1. ओके चला आता ना बोर्डवर छोटेसे काही कन्सेप्ट समजून सांगते आणि नंतर आपण पुढे जाऊया. ओके ठीक आहे. चलो शौर्य तुझा टर्न येऊन गेला. मध्येच गायब होऊ नकोस तू. मॅम हा? कॉल आलता. हा ठीक आहे. आता गायब होऊ नको. चला चलो कम टू फर्स्ट प्लीज. म्यूट करा. अरे म्यूट करा. ओके चलो. क्वेश्चन्स बेस्ड ऑन नंबर्स फ्रॉम 1 to 100. यामध्ये 1 to 100 चे जे नंबर्स आहेत त्यावर क्वेश्चन्स आहेत. सो आपण नंबर्स कशाला म्हणतो ऍक्च्युली? दिस इज 1 नंबर बट इट्स अ सिंगल डिजिट नंबर. 1 digit नंबर. ओके लिसन केअरफुली. श्री, त्रिशा, अनन्या आता चुकलं नाही पाहिजे. नेक्स्ट टाइम डिजिट आणि नंबर्स मध्ये फरक असतात. चुकलं नाही पाहिजे. दिस इज 1 number but it's 1 digit number, single digit number. Okay, this is another number which contains 2 digit, 1 and 0, which contains 2 digit. That's why it is called as 2 digit number. Okay, but it is combinedly called as 1 number.
जेव्हा त्याला कनेक्ट केलं जातं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऍज अ नंबर कन्सिडर करतो. बट जेव्हा त्याला स्प्लिट करतो तेव्हा सिंगल सिंगल काय मिळतो आपल्याला, ते डिजिट मिळतो. इज इट? So that is the difference between number and digits. Now see 15. 15 is a number and here 1 and 5 are the digits. Okay, 1 and 5 are the digits. Two digit number. Okay, now say 105. It's a number which is containing 3 digits. So it is called as 3-digit number. Okay, the number which contains 3 digit is called as 3-digit number. The number which contain 1 digit is called as 1 digit. The number which contain 2 digits is called as 2-digit number. Lakshat आलंय? Now see 2050. It's a 4-digit number. See 1, 2, 3, 4. How many digits are there? 4 digits are there. That's why. Confusion clear? Yes. सोपा कन्सेप्ट आहे पण कन्फ्युज असतात, त्यामुळे छोटासा कन्सेप्ट क्लिअर केला. नाव सी डिजिट्स कशाला म्हणायचं, आता नंबर्स कशाला म्हणतात ते कळालं आपल्याला. आता डिजिट्स म्हणजे काय असतात. सो आता इथे 78 इट्स अ नंबर, वी नो दॅट. ओके, सो हॅज अ टोटल 2 डिजिट्स, दॅट्स इज 7 and 8. सो या 7 ला आणि 8 ला आपण काय म्हणणार, डिजिट म्हणणार. यामध्ये 124 इट्स अ नंबर. मग यामध्ये डिजिट्स कशाला म्हणणार आपण, 1, 2 and 4. These are the digits. Okay? Yes? Yes. Okay, now see. This is 2423. Okay? So here 4 digits are there. First is 2, 4, second is 4, third is 2 and fourth is 3. Okay? Now the doubt or confusion between numbers and digits is clear? Yes, na? Okay, now write down next heading. Write down next heading. Numbers from 1 to 100. Total numbers. मॅम एक लाईन लिहू करायची. Yes. From 1 to 100. 1 to 100 पर्यंत टोटल जे नंबर्स आहेत ते बघायचे आपल्याला. फर्स्टली आपण 1 डिजिट, 2 डिजिट आणि 3 डिजिट नंबर्स चेक करणार आहोत आणि त्यानंतर 1 by 1 डिजिट्स चेक करणार आहोत. ओके, सो राईट डाऊन हिअर फर्स्ट इन दॅट 1 डिजिट नंबर. 1 digit number. So मी शॉर्ट मध्ये लिहिले नंबर NUM. ओके, सो हिअर फ्रॉम 1. आता 1 to 100 पर्यंतचा चार्ट आहे तुमच्याकडे, ज्यामध्ये फक्त सिंगल डिजिट आहेत. सिंगल डिजिट आहे त्यांना आपण काय म्हणणार, 1 डिजिट नंबर म्हणणार. सो दीज आर 1, 2, 3, 4 अप टू 9. सो टोटल किती आहेत हे, 9. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकूण टोटल किती झालं, 9 झालं. ओके, 1 2 पासून हे मधले अंक जे नंबर्स आहेत ते मी लिहिलेले नाहीयेत पूर्ण. यू जस्ट अज्युम दॅट. ओके, डॉट 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 मीन्स दॅट नंबर्स आर कंटिन्यू अप टू 9. ओके, कंटिन्यू होतात. नाउ राइट डाउन द सेकंड 2 डिजिट नंबर. 10, 11, 12, 13 dot 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 म्हणजे कंटिन्यू up to 99. So these are total 90 numbers. 90 numbers. Okay, so total 2 digit numbers किती आहेत आपल्याकडे, total 2 digits numbers are 90 from 10 to 99. Okay, now see the third is 3 digit number. Only one, that is 100. Only one. So see how many total numbers are here. 90 plus 9, 99 plus 1, 100. So जे टोटल तुमचे 100 नंबर्स आहेत त्याच्यामध्ये 9,
1 डिजिट आहे, 2 डिजिट 90 आहे आणि 3 डिजिट ओनली 1 नंबर आहे. ओके, डन. ओके, आता एक टेबल ड्रॉ करायचं आहे. येस राजवीर, बोल बोल. मॅम खाली नेक्स्ट पेजवर बनवायचे का खाली? टेबल ना, टेबल जास्त जागा असेल तर हाफ पेज असेल तर कंटिन्यू कर, अदरवाइज पेज लिव्ह कर. नेक्स्ट पेज वर घे. येस रोहन, डन. ओके डन, चलो. मी केलं रब बेटा. झालंय माझं तर. ओके, टेबल नंबर 1, गिव द हेडिंग टेबल नंबर 1 for 1 to 100 numbers. 1 to 100 numbers. ओके, 1 to 100 नंबर साठी आपण एक टेबल घेतोय. ओके, चलो. सो फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय डिजिट्स 1 2 3 4 कॉलम्स आहेत, बट जो फर्स्ट कॉलम आहे तो जरा लेंदी ठेवायचा आहे तुम्हाला. फर्स्ट कॉलम आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आहे. डिजिट्स, ओके, इथेपर्यंत घ्या. खालच्या लाईन्स किती सोडायच्यात आताच विचारू नका कुणीही. खालच्या लाईन्स किती सोडायच्यात आताच विचारू नका. पेन्सिलनी लाईन ड्रॉ करा. आपल्याला जशा लागतील आपण तशा एक्सटेंड करूया. ओके, कारण थोडस टेक्स्ट मोठं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे. ओके, कॉलम्स मी ज्या पद्धतीने स्पेस लिव्ह करते त्या पद्धतीने करा. 0 1 and 2 to 9. Okay, here the first number of times occurred in digit. Number of time occur in 1 to 100. Second, total numbers in 1 to 100. Okay, third, numbers without the digit. Got it? Yeah. ओके, आता एक एक प्रश्न प्रत्येकाला. शौर्य, आर यू रेडी? Yes? Okay, first question is for you. So tell me, number of times occur in 1 to 100. 0. 0, 1 to 100 मध्ये टोटल किती वेळेस आलाय? डिजिट, ऍज अ डिजिट 1 to 100 मध्ये तो किती वेळा आलाय? तुझ्याकडे नंबर्स लिहिलेले आहेस तू, बरोबर? त्याच्यामध्ये चेक कर 0 किती टाइम्स आलाय आणि सांग मला पटकन. अनम्यूट करून बोल. 11.
व्हेरी 11. नाईस. येस. बाकीच्यांनी पण चेक केलं. 0 किती वेळा आलाय? डिजिट हा. 0 digit occurs how many times in 1 to 100 numbers? Okay? 10. Yes. Yes. मॅम ते थर्ड काय लिहिलंय? हे थर्ड काय लिहिलंय? हेच म्हणतोयस का? मॅम 11. येस. 1 minute. शौर्य. मॅम ते थर्ड काय लिहिलंय? अरे प्लीज. थर्ड म्हणजे कोणतं? हे वाला पाहिजे तुला का हे वाला पाहिजे इथलं? विच वन? कशाच्या खाली आहे सांग? शौर्य, कशाच्या बाजूला कशाच्या खाली आहे ते पटकन सांग. टोटल नंबर इन 1 to 100 च्या खाली. Total numbers in 1 to 100. Okay, numbers without the digit. Numbers without the digit. Yes, number of times occur in 1 to 100. 0 is 11. जर तुम्ही सगळ्यांनी 1 to 100 पर्यंत सगळे नंबर्स चेक केले तर तुम्हाला 0 किती वेळा दिसून येतो. ओके, सो सी 10 मध्ये येतो, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 and 100. Now check the 0. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ओके, किती वेळेस आलाय? ऑकर म्हणजे काय? येणे. वारंवार किती वेळा आलाय त्याच्यामध्ये? ऑकर म्हणजे येणे. सो 1 to 100 मध्ये 0 किती वेळा आलाय? तर 11 वेळा आलाय. ओके, 1 किती वेळा आलाय? चला सांगा मला. 1. Who will tell? Who will tell? Who wants to try? Chart is with you. Chart is with you. So anyone can try. Chalo. I'm waiting here. Huh? मॅम Double- 21. Okay, डबल काउंटिंग पण करायचं. यस शौर्य. चालेल, मला बघू दे अजून कोण कोण काय सांगते. मी सांगते काय ते. ओके, 21. येस येस. हर्षद डन. मॅम 21. येस, राजवीर ऑल्सो. रुहान काय सांगितलं तू? 21. त्रिशा 21. अरे रुहान रिपीट कर. वरती काय बघतो? 19. 19 कसं रे बाळा? नंबर्स नाही म्हणले मी तुला. 21. टोटल 1 हा डिजिट 1 to 100 पर्यंत किती वेळा आलाय? ओके, फोकस इकडे करायचा, इकडे तिकडे नाही बघायचं अजिबात. येस, 21. येस, 21. ओके, 1 किती वेळा आलाय? 21. चलो आता मी लिहिते. मी लिहिते, तुम्ही सांगायचं मला. 1 डिजिट. रुहान कुठे गडबड झाली चेक करशील. 1 मध्ये येतो, 10 मध्ये येतो, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 मध्ये नाही आता. सो 21, 31, 41, 51, 61, 71, 81 and 91. Okay, done. See, check. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. एक कोणता राहिला? 100. 100. Okay. 100. Okay. 21. किती झाले? 21. Yes. 21. आता हे सगळं ना हळूहळू पाठ करून टाकायचा. या गोष्टी वारंवार हा चार्ट आहे ना रिपीट लिहित राहायचा. ओके, नाव टेल मी 2 किती वेळा आलाय? 2. चलो चेक फास्ट एव्हरीवन. डिजिट मोजायचं आहे. डबल आला तर डबल पण मोजायचा. आर्य तू काहीच नाही सांगत आहे उत्तर. 11. अनु मोजला? येस मॅम 11. परत 2 मोज. डिजिट नंबर का? 2 फक्त. 2 डिजिट 1 to 100 मध्ये टोटल किती वेळा आलाय? ओके, ते ना व्हाय यू आर नॉट काउंटिंग.
Fast. Ananya, your answer is 11. wrong. You have to choose again. I'm 18. 18. Ma'am, डबल वाला 20. नंबर ना किंवा 20. 20. 20. 20, Yes, 20. correct. 20. किती वेळा येतो? 20. 20. पण आता नीट बघा. आता आपण 0 चेक केला, 1 पण चेक केला आणि 2 चेक केला. जसा 2 20 टाइम्स येतो डिजिट, तसंच 3 पण 20 टाइम्स येतो, 4 पण 20 टाइम्स येतो, 5, 6, 7, 8, 9. ओके. 2 पासून ते 9 पर्यंत सगळे डिजिट्स 1 to 100 च्या नंबर्स मध्ये टोटल 20 टाइम्स येतात. टोटल 20 टाइम्स येतात. मी 2 च लिहिते, बाकी 3, 4, 5, 6, 7, 8, 9 सेम आहे. सेम आहे. ओके. मी फक्त एक 2 च लिहिते, बाकीचं तुम्ही अज्युम करायचंय. सो राईट विथ मी 2 डिजिट. 2 त्याच्यानंतर कशात येणार? 12, 20. मॅम तुम्ही जे 20. लिहिले ते 0 डिजिट 1 डिजिट 2 डिजिट ते लिहायचं का? होय. Yes, for understanding purpose. It's for understanding purpose. Okay. 2, 12, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 29, and then 32, 42, 52. काय राहिलं? दिसत नाहीये का खालचं? तू एक्झिट कधी झाला मला माहितीच नाही. 52, 62, 72, 82 and 93. ओके, म्यूट कर बाबू. ओके ओके फाइन. So check 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आला का 220 times? Yes? Okay? मॅम ते चलो. खालचं पण लिहायचंय. येस बेटा, लिहायचंय. म्हणजे मला एवढं माहितीये की जे कन्सेप्ट जेवढे सोपे असतात तेवढे सोप्या पद्धतीने तुम्ही विसरून जाता. त्यामुळे रायटिंग मध्ये असू द्यात तुमच्याकडे, कारण इंटेलिजन्सी टोटल मॅथ्स वर डिपेंड असतं. तुम्ही मॅथ्स परफेक्ट कराल तर इंटेलिजन्सी ऑटोमॅटिक परफेक्ट होणार. ओके. आता जसं 2 चं आहे तसंच 9 पर्यंत सेम आहे. सो वी आर नॉट रायटिंग दॅट फ्रॉम 3 to 9. Chalo, write it fast and just send me a thumb if you done. 1 digit. Yes, Rajveer done. Okay. Rajveer reading कर बाकीच्यांचं होईपर्यंत. रिवाइज कर काय काय लिहिलंय. आणि बाकीचे कॉलम्स तुला फिल करता येत असतील तर पेन्सिलनी फिल कर खालचे. टोटल नंबर्स इन 1 to 100 हे वाले कॉलम्स. ओके. काय नाही. हर्षद म्यूट कर. आणि पुढचे कॉलम्स तुला येत असतील तर सोडव. मी शिकवणार आहे, पण ज्यांना येतात त्यांनी पेन्सिलनी सोडवू शकता. हर्षद काय चालू आहे? काय चालू आहे? हा? मॅम तिकडून स्केल असं मग अशी तिकडून तोंडाला लागली, परत तिकडून खाली ठेवली, बाजूला परत ठेवायची. असं बोला. हा बाजूला ठेव, डोळ्याला लागते ती. बाजूला ठेव. Done, ma'am. डन. ओके 1 minute.
मॅम म्हणजे तिथे टोटल नंबर इन 1 to 100 म्हणजे ते काउंट करायचे का? हा, पण आता तो डिजिट कुठल्या नंबर मध्ये येतो तो नंबरच फक्त वन टाइम काउंट करायचा. आता सपोज 2 डिजिट कोणत्या नंबर मध्ये येतो, हा, सो 22 ला डबल नाही काउंट करायचं, 22 ला वन टाइमच काउंट करायचं. तिथे नंबर काउंट करायचा. आता डिजिट काउंट करायचंय का आपल्याला? नाही. ओके, तो डिजिट जिथं दिसतो तो नंबर काउंट करायचा, म्हणजे ऍज अ वन काउंट करायचं त्याला फक्त. ओके, चलो स्टार्ट. रुहान, तेजस कॅमेरा ऑन ठेवायचा बेटा, सारखा बंद नाही करायचा. दाखवतोय काही ना? 1 मिनिट. मोठं झालं का रे चार्ट तुझा? हा, लिहिलायस बरोबर. लिहिला बेटा, लिहिला. ओके, हा. अरे कॅमेरा ऑन ठेव. तिकडे Yes, सरळ ma'am. हो. 2 मिनिटं फक्त, 2 मिनिटं. ओके ओके, 1 मिनिट. ऑन ठेव. 1 मिनिट, 1 मिनिट. चला, येस राजवीर, काय म्हणतोस? मॅम मला हे कळलं नाही, टोटल नंबर्स इन 1 to 100 म्हणजे समजलं नाही बर मला. बरं, ठीक आहे, करूया आपण. हा, आता टोटल नंबर्स इन 1 to 100 झिरो डिजिट असलेला असे किती नंबर्स आहेत? झिरो डिजिट प्रेझेंट असलेले असे किती नंबर्स आहेत ते सांगायचे तुम्हाला. ओके, चला आता 10. इथे बघा, झिरो डिजिट नंबर. आय एम चेंजिंग हिअर द हेडिंग. हा, झिरो डिजिट नंबर. बघा, हा 1 नंबर, 2 नंबर, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता झिरोला मी डबल काउंट केलंय का तिथे? नाही. No. पण झिरो डिजिट आहे, त्याच्यात 2 आहेत, पण त्याचा नंबर फक्त कन्सिडर करायचा आपल्याला. त्याच्यातले डिजिट सेपरेट नाही काउंट करायचे. आता त्यांनी विचारलंय टोटल नंबर्स इन 1 to 100 झिरो. 1 to 100 मध्ये झिरो प्रेझेंट असलेले नंबर्स किती आहेत? मग ते व्हॉट एव्हर त्याच्यामध्ये 3, 4, 5 कितीही झिरो असले तरी पण तो नंबर ऍज अ वन कन्सिडर करणार आपण. मॅम आता ओके, समजा 11 आलं तर त्याला एकदाच काउंट करायचं ना? 11 आलं तर येस, म्हणजे वन वन डिजिट हा. असलेले किती नंबर्स आहेत? सो 11 ला एकच हम्म. काउंट करायचा, नंबर नंबर ऑफ कन्सिडर करायचं. हा, क्लिअर? ओके, चलो. सो आता झिरोचा आपण केलंय. झिरो डिजिट नंबर जो आहे ते आपल्याला टोटल किती मिळाले? 10. 10 मिळाले. येस, 10 मिळाले. आणि 1 असलेले एकूण टोटल किती डिजिट्स मिळतील आपल्याला? 2. 1 डिजिट असलेले. हर्षद, फक्त Yes. एक हा डबल डिजिट आहे ना, तो कॅन्सल होणार, 20 होणार. हा, 20. हा, डबल डिजिट फक्त कॅन्सल होणार, म्हणजे काउंटिंग त्याचं एक कॅन्सल होणार डिजिटचं ऍज अ नंबर, ऍज अ आपण मॅम त्याला होल 9. कन्सिडर. येस अनु? 9. येस, 20 करेक्ट. अनन्या थांब, मी सांगते तुला. हे बघ, मॅम 20. बोलू नका कोणी. येस, 20 ज्यांचं आलंय त्यांचं आन्सर करेक्ट आहे. ज्यांचं चुकलंय त्यांनी प्रॉपर लक्ष द्या. आता 1 हा एकूण किती नंबर्स मध्ये येतो? 1 हा एकूण किती नंबर्स मध्ये येतो? तर 1, 10, 11. बट डोंट काउंट इट 2 times because I am asking about numbers, not digit. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, Ma'am, 15, 19. 17, 18, 19, 20. Harshit, 20 na? 20. See here. See here. 20. हा, जस्ट तुम्हाला काय करायचंय, जो पूर्वीचा होता ना त्यामधला जो डबल आहे तो लेस करायचा, लगेच आन्सर येतं. ओके, टू डिजिट नंबर. मॅम ते लिहून घ्यायचंय का?
येस, लिहून घ्यायचे ते आणि लवकर लवकर घ्यायचे ते, हळूहळू नाही. किती आलं याचं? 20 आलं ना? 20. हा, आता इथे पण सेम येतं. हा डबल डिजिट ऍज अ 1 कन्सिडर होतो. मग याच्यापेक्षा हा काय होणार? एकनी कमी होणार फक्त, जास्त काही डिफरन्स नसतो. ओके, सो चेक 2 डिजिट असलेले एकूण टोटल किती नंबर्स आहेत 1 to 100 मध्ये? सो 1 2 3 4 5. आता याला दोनदा काउंट करते का मी? नाही, बिकॉज दे आर आस्किंग अबाउट नंबर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. Ma'am, Okay. 19. Yes, 19. 19. Okay. चलो. आर्या हाँ बोल ना. ओके, झालं. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन, हे लिहून झालंय सगळं खालचं सगळ्यांचं? हर्षद, खालचं पण लिहून घ्यायचंय. येस हा, झालं हर्षद तुझं? मॅम, खालचं लिहून झालंय माझं. कधी? तुम्ही ज्यावेळी मला एक्सप्लेन करत होते ना, म्हणजे एक्सप्लेनच्या 2 मिनिटं अगोदर, त्यावेळी मी माझं लिहून झालेलं. अरे वा, मॅम, येस अनु. मॅम जे तुम्ही अगोदर दिलते ना, जे खाली लिहून तेच आहे सेम. तेच आहे, पण जिथं डबल डिजिट आहेत ना, त्यांना मी अंडरलाईन केलीये बेटा. तो फक्त ऍज अ 2 टाइम्स नाही करता काउंट, 1 टाइम काउंट करायचा आहे तो तुम्हाला फक्त. मॅम, मग जे मी लिहिलेत नंबर्स त्याच्यात मग मी सर्कल करू? नाही, कारण ह्या हेडिंग्स चेंज झाल्यात. या हेडिंग्स चेंज झाल्यात, त्याच्या खाली करायचंय. हा, तुम्ही नाही शॉर्टकट यूज करायचा, मला बोर्डवर वेळ लागतो, सो मी शॉर्ट यूज करते. तुम्ही नाही शॉर्टकट यूज करायचा. या एक गोष्ट अजून एक छोटीशी आहे, तेवढी बघून घ्या आणि नंतर पूर्ण लिहून घ्या. अटेन्शन एव्हरीवन, पे अटेन्शन हियर. चलो, एक छोटासा कन्सेप्ट आहे, व्यवस्थित बघा. इथे आता त्यांनी सांगितलंय नंबर्स, नंबर्स विदाउट द डिजिट. ओके, 1 to 100 मध्ये असे किती नंबर्स आहेत ज्यामध्ये 0 नाहीये? ओके, 1 to 100 मध्ये असे एकूण किती डिजिट्स आहेत ज्यामध्ये 0 नाहीये? ओके, मग आपल्याला काय करावं लागेल? 100 मधून 0 असलेले नंबर्स आधी मायनस करायचे. 0 असलेले टोटल नंबर्स किती आहेत आपल्याकडे? 10 आहेत. इज इट? आपण इथे काढलंय ना, 0 असलेले नंबर्स किती आहेत? 10 आहेत. सो 10 मायनस करा. सो 1 to 100 मध्ये असे 90 नंबर्स आहेत ज्यामध्ये 0 येत नाही. ओके, 1 to 100 मध्ये एकूण 90 नंबर्स आहेत ज्यामध्ये 0 येत नाही. ओके, 1 to 100 मध्ये असे किती नंबर्स आहेत ज्यामध्ये 1 येत नाही? नंबर्स विदाउट द डिजिट 1. ओके, सो टोटल 1 किती नंबर्स आहेत? 1 असलेले 20 नंबर्स आहेत. सो सबट्रॅक्ट दॅट. सो इट्स आन्सर इज 80. Okay. Numbers without the digit 2 from 1 to 100. वरच्याला मायनस करायचं 19. आपल्याला माहिती आहे की 2 हा डिजिट असलेले नंबर्स टोटल किती आहेत? 19 आहेत. इज इट? सो त्या 19 ला लेस करायचं 100 मधून. 89. जेवढे शिल्लक राहतात त्या डिजिट्स मध्ये 2 अजिबात येत नाही. ओके, so 100 minus 19 is 81. 89. अरे राजा, मॅम, सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. अरे तू तेरी कैमरा बट मला परफेक्शन कधी देशील तू? परफेक्शन कधी देशील तू? हा,
वाईट कधी वाटतं माहितीये का, जेव्हा आपल्याला कळतं की ह्या मुलाला सगळं माहितीये पण तरीही तो काहीतरी गडबड करतो, त्यावेळेला कुठेतरी वाईट वाटतं की असं नाही करायला पाहिजे ह्या बाळानी, या मुलानी. हा, कॅमेरा का ऑफ केला हर्षद? अरे काय झालं, तुलाच समजून सांगत होते, तूच गायब झाला. हा, ज्यावेळेला टीचरांना माहिती असतं की हा उत्तर बरोबर सांगू शकतो, हा, पण तरी पण काहीतरी गडबड करतो, कसं वाटणार? नाही करायचं असं. हा, 1 मिनिट, हा, 1 मिनिट. ओके, क्लियर आहे कन्सेप्ट? येस, ओके. चलो, लाईन ड्रॉ करा प्रॉपर. लिहून झालंय सगळ्यांचं? एकदा सगळ्यांनी हात दाखवा झालंय म्हणून. येस येस येस, एव्हरीवन डन. ओके. हा, हो चालेल, हो, इट्स ओके. हा, तर पुढचा कन्सेप्ट ना थोडासा टेबल, घाई नको करूया, 5 मिनिटं बाकी आहेत. मी काही क्वेश्चन्स करते तुम्हाला, तोपर्यंत आपण क्वेश्चन आन्सर करूया. ओके, चालेल? येस राजवीर, 1 मिनिट, हा, ओनली. बोल. मॅम तुम्ही ते लिहायला सांगितलेलं का रीड करायला सांगितलेलं? तुम्ही ते लिहिले ते 0 डिजिट नंबर 1 डिजिट नंबर ते. लिहायचे ते, लिहायचे ते. मॅम ते 100च्या जागी 10 लिहायचं का 100च? इथे 0 डिजिट. 0 डिजिट मध्ये 100ला 1 कन्सिडर करायचं नंबरच्या वेळेस. डिजिटच्या वेळेस 2 टाइम्स कन्सिडर करायचे 0, आणि नंबर जेव्हा विचारले त्यावेळेस 2 टाइम्स 1 टाइम कन्सिडर करायचं. ओके ओके, एकेकाला क्वेश्चन्स विचारणार, त्यांनी आन्सर द्यायचे. ओके, चलो. How many times digit 3 occur from 1 to 100? Just raise the hand. मी एकेकाला विचारणार. I repeat the question. How many times digit 3 occur from 1 to 100? Raise the hand. कोणी उत्तर द्यायचं नाही. Yes, त्रिशा. digit 3 occur from 1 to 100. व्यवस्थित बघ. Take your time and give the answer. Yes, Ananya? 11. Not expected. डिजिट विचारलाय मी, डिजिट. मॅम मी सांगू? येस, सांग. 20. येस, 20. जरा शौर्य सांग बरं कसं काढलंय. मॅम सेम 20. मॅम मी Yes. काउंट केले टेबल मधनं. काउंट केलं ना? हा, अशी मेहनत करावी लागते. टेबल तुमच्याकडे रेडी आहे, चार्ट तुमच्याकडे रेडी आहे, मॅम पण तुम्ही ते मोजत. येस हर्षद. मी पण तसंच काउंट केलं. येस, सध्या तुम्ही काउंट करा. एकदा तुम्हाला ते हॅबिच्युअल झालं ना की तुम्ही खूप फास्ट मध्ये करणार सगळ्या गोष्टी. ओके रोहन, नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू. हाऊ मेनी टाइम्स डिजिट 7 ऑकर फ्रॉम 1 to 100? मॅम मला 19 येतात. 19 नाही आहेत बाळा, मगाशी आपण काउंट करून दाखवलेलं आहे. तू डबल डिजिट काउंट नसेल केला कदाचित, मी डिजिट विचारतीये. जो डबल येतो ना 22 किंवा 33, त्यातला 33 तू 1 टाइम काउंट केला असणार. हा, 2 टाइम्स काउंट करायचा तू. हा, मॅम कॅन यू रिपीट द क्वेश्चन? yes, I'm repeating the question. Okay, how many times digit 7 occur from 1 to 100?
बोल. काउंट करून सांगा, काही हरकत नाही. श्री, नेक्स्ट क्वेश्चनला तुझ्याकडे येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुझ्याकडे येणार आहे. मॅम हा क्वेश्चन तुम्ही एकदा परत रिपीट करता, मी पण करते. रुहानचा आहे पण तो रुहान आन्सर देणार आहे त्याचं. तुला पुढचा येणार आहे क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स डिजिट 7 ऑकर? डिजिट 7 ऑकर फ्रॉम 1 to 100. ओके, 1 to 100 मध्ये 7 डिजिट किती टाइम्स येतो? येस, सो काम. घाई नाही करत आहे, सावकाश काढत आहे. श्रीषा तू 9 सांग मला. 9. हा, त्याचं झाल्यावर सांगायचं 9. थांब राजवीर, थांब येते तुझ्याकडे पण. हर्षद थांब जरा, हात दुखतो मॅम? तुझे. हा, 19. 19. मला सांग कोणते कोणते, जरा लाऊडली सांग बरं पटापट. 7, 17, 27, 37, 47, 57, 67, 71, 72, 73, 74, 75, स्टॉप. 76. रुहान थांब, कुठे चुकलंस ते कळालं मला. तू डायरेक्ट 71 स्टार्ट केलं, 70 ला कुठे सोडलं? 7070. हा, आता सांग मला 90 + 1 किती झाले? 20. येस, कुठे चुकलं कळालं ना? आता नाही करायची हा, ही चुकी. ओके श्रीषा, चलो 9. 22. 22 नो. 2 पासून ते 9 पर्यंत सगळे डिजिट्स 20 टाइम्स येतात. लक्षात ठेवा बरं का. हे बघा, सी द चार्ट. 2 to 9 all digits comes 20 times. 2 to 9 पर्यंत सगळे डिजिट्स किती वेळा येतात? 20 टाइम्स. 20 टाइम्स. ओके, चलो राजवीर, तुझ्यासाठी क्वेश्चन. हाऊ मेनी टाइम्स डिजिट 1 ऑकर्स फ्रॉम 1 to 100? चार्ट मध्ये बघून सांगायचं. आणि हर्षद तू 0 सांगायचा. 0. एकच डिजिट डबल वेळा नाही काउंट करायचं ना? आता डिजिट विचारला तर काउंट करायचा, नंबर विचारला तर डबल नाही काउंट करायचा. मॅम परत Digit- एकदा क्वेश्चन रिपीट करा ना. ओके, हाऊ मेनी टाइम्स डिजिट 1 ऑकर्स फ्रॉम 1 to 100? आणि हर्षदला विचारलाय 0. चलो जल्दी. काय झालं? 0 किती वेळा येतो? 0 डिजिट. चल सांग लवकर. 21. येस राजवीर, करेक्ट. 21. येस हर्षद, 0 किती वेळा येतो डिजिट? 10. हा, 100 मधला एक 0 मोजलास? 100 मधला 1 आणि 1. नाही मॅम, त्याला होलच मोजलं, फुल होल. नंबर्स विचारले नाही ना राजा मी तुला. मी डिजिट्स विचारले तुला. डिजिट हो, तुला मी दुसरा विचारते. थांब, जर कोणी चुकलं ना तर ते त्याच्याकडनंच हवं असतं मला. हा हर्षद, मी तुला नंबर विचारला का? हाऊ मेनी टाइम्स डिजिट 0 ऑकर फ्रॉम 1 to 100? असं विचारलेलं मी तुला क्वेश्चन, बरोबर ना? मी नंबरचं कुठे नाव काढलं का त्याच्यामध्ये? कुठेच नाही. ओके, बी केअरफुल. 11. Yes, 11. Listen the question carefully. Okay, Trisha, how many total numbers are there from 1 to 100 which contain the digit 0? 1 to 100 मध्ये अशा किती नंबर्स आहेत की ज्याच्यामध्ये 0 आहे? नंबर्स. हा, शौर्य, तू 4 च सांगायचं. 10. 10. व्हेरी गुड. 10 करेक्ट. शौर्य 4 सांग. आन्सर. व्हेरी गुड अनु, व्हेरी गुड. शौर्य
4चं सांग आणि चलो फोर मॅम डिजिट असेल 20. डबल वाला काउंट 44 डबल काउंट केलंस कदाचित डबल नाही काउंट करायचं मी नंबर विचारलाय सध्या मॅम 90. व्हेरी गुड ओके ऑल ऑफ यू व्हेरी नाईस हा चलो आता तुम्हाला होमवर्क आहे मॅम आजचं जे 19. येस 19 चलो आता जो आजचा टेबल आहे ना तो टेबल ऐकून घ्या होमवर्क काय लिसन एव्हरीवन अँड बी ऑनेस्ट वाईल डुईंग द होमवर्क ओके तुम्हाला काय करायचंय जो आजचा टेबल लिहिलाय आपण मी कसं केलं होतं आधी पूर्ण टेबल ड्रॉ केला आणि त्यामधले हे जे काही बॉक्सेस आहेत ते मी लिहिले नव्हते ते मी नंतर लिहिले बरोबर ना तुम्हाला समजून सांगत आपण ते लिहिलंय तर तुम्ही काय करायचं टेबल ड्रॉ करायचा हेडिंग्स द्यायच्या इकडच्या पण हेडिंग्स द्यायच्या डिजिट्सच्या पण हेडिंग द्यायच्या आणि मधले जे नंबर्स आहेत ओके टोटल काउंट जे काही असतील ते स्वतः चार्ट मध्ये काउंट करायचं आणि मग लिहायचं चुकू द्या पण स्वतःच लिहा पेन्सिलनी लिहा ओके जर चुकतंय तुमचं वारंवार तर तुम्ही 100% मला उद्या विचारणार आणि 100% मी तुमचं सोल्युशन देईल तुम्हाला ओके नेमकं कुठे चुकतंय जसं की मगाशी आणि 70 काउंट करायचं विसरलं होतं कोणीतरी शौर्य का कोणीतरी विसरलं होतं 70 रुहान विसरलेला रुहान येस ओके मी चेक करेल तुमचं नेमकं कुठं चुकतंय पण तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा ओके द होमवर्क इज स्क्वेअर्स टेबल्स राईट डाऊन स्क्वेअर्स टेबल्स राईट डाऊन फास्ट टुडेज होमवर्क राईट डाऊन मॅम टुडे आता होमवर्क साठी आहे होमवर्क स्क्वेअर्स प्रत्येकाने लिहून घ्यायचा स्क्वेअर्स क्यूब्स टेबल्स फ्रॉम 1 to 20 ज्यांना पुढचे येतात त्यांनी पुढचे पण लिहा फ्रॉम 1 to 20 and then last is this table number 1 to 100 numbers 1 to 100 numbers done मॅम टेबल नंबर 1 1 to 100 जो आता लास्ट टेबल लिहिला ना आपण तो ओके चलो नाउ लीव द क्लास गुड नाइट एवरीवन बाय मॅम यस गुड नाईट बाय मॅम यस गुड नाइट बाय मॅम 2 मिनिट. मॅम 2 मिनिटं काय करायचंय तुला हा बोल पटकन चलो मॅम तुम्ही काय बोललात आता कोण तुम्ही आता अरे तू रुहान मला 2 मिनिटं थांब म्हटला मी म्हटलं 2 मिनिटं तुला काय बोलायचंय बोल म्हटलं पटकन ओके क्लास संपलाय काही नाही तुम्ही लिव्ह होऊ शकता ओके रुहान बोल काय म्हणतोस मॅम मला होमवर्क नाही कळालं काय होता अरे बापरे हा? मी मेसेज करते जरा वेळात ओके फ्री झाले की मेसेज स्क्वेअर्स क्यूब्स टेबल्स आणि लास्ट टेबल स्क्वेअर क्यूब्स 1 to 20 टेबल्स आणि लास्ट जो टेबल नंबर 1 होता ना तो लिहायचा आहे आलं लक्षात ओके चलो लिहून घ्यायचं पटकन हा चलो लीव द क्लास बाय मॅम